मुलगी कमलजा, माझी मुलगी कमलजा आपल्या जनकोजींशी विवाह करून घ्याल का? काय सांगितलं राजाने? सांगितलं म्हणले नाही तानाजी मालुसरे तुमची लेख द्या, म्हणले माझी मुलगी कमलजा तुमची सून करून घ्याल का? नेताजी म्हणले धन्य राजे, असा राजा या मातीला लाभला. राजे तुम्ही राजे आणि आम्ही सरदार, तुम्ही तुमची लेख मला द्याल नाही. जसा इथला प्रत्येक मावळा लढलाय तसा इथला राजा सुद्धा लढलाय आणि महाराजांनी स्वतःची मुलगी पालकरांना दिली. पहिल्यापासून स्वतःपासून सुरुवात करायची, पहिल्यांदा स्व द्यायचा आणि मग इथली माणसं मरायला तयार राजांसाठी झाली. जगाच्या पाठीवरती पहिला राजा ज्याला कळालं इथल्या सैनिकाला पोट असतं, एकमेव राजा आहे. महाराजांना कळालं इथल्या सैन्याला पोट असतं, इथल्या सैनिकांची पोटं भरली पाहिजेत, म्हणून महाराजांनी इथल्या सैनिकांचं पहिल्यांदा पोट भरलं. मग इथल्या सैनिकांचे पाठीचे कणे ताट झाले, मग इथली रयत लढायला चालू झाली. हे महाराजांनी पेरलेले विचार होते. अहो एक सरदार आला होता संकट घेऊन या स्वराज्यावरती, त्याचं नाव अफजल खान. काय नाव? किती सैनिक घेऊन आला? 40,000 घेऊन आला. किती घेऊन आला होता? त्यावेळी अफजल खान कुठल्या किल्ल्यावरती हो? कुठल्या किल्ल्यावरती? अफजल खान आला त्यावेळी महाराज कुठल्या किल्ल्यावरती आहेत? अफजल खान सोडा कुठल्या किल्ल्यावरती होता तो? महाराज कुठल्या किल्ल्यावरती आहेत? प्रतापगड. आपण लगेच म्हणतो प्रतापगड. नाही हो, आमची पोरं वाचत नाहीत. अफजल खान यायला निघाला त्यावेळी महाराज प्रतापगडावरती नाहीत, महाराज राजगडावरती आहेत. राजगडावरती काय करतात? महाराजांच्या प्रिय पत्नी सईबाई साहेब शेवटचा श्वास मोजतायत. सईबाई साहेब म्हणजे संभाजीराजांच्या मातोश्री. आणि अफजल खानाचं पत्र महाराजांच्या हातात आलं, तुम्हाला जिंदा या मुर्द्या बडी बेगम साहेबांनी पेश करायला सांगितले. आणि दुसऱ्या दिवशी सईबाई साहेबांचं निधन झालं. आपला संभाजी राजा म्हणतोय सईबाई साहेबांना, अगाई उठ, अफजल खान नावाचं संकट आलंय, अगाई उठ. सईबाई साहेब उठायला तयार नाहीत. देवा घरी गेला तर राजानं आपल्या बायकोला शेवटचं बघितलं, आपल्या पोराला शेवटचं बघितलं आणि आई विना पोरकं झालेलं आपलं पोरग बघून राजा घोड्यावरती बसला आणि राजा प्रतापगडावरती गेला. का हो? संकट आले अफजल खान नावाचं. या माणसानं स्वतःचा संसार नाही केला तर या राजानं स्वराज्याचा संसार केलाय. म्हणून ताईनो तुमचा आणि माझा संसार फुललाय. याचं कारण फक्त छत्रपती शिवाजी महाराज आहेत. राजा प्रतापगडावरती गेले आणि पत्र वाचलं. पत्रात दिलं होतं जिंदा या मुर्दा. महाराजांनी लगेच पत्र नाही पाठवलं, ये तुला कोरेगावच्या चौकात धावतो. प्रचंड संयम महाराजांनी त्यावेळी अनुभवला आणि महाराजांनी पत्र पाठवलं. अफजल खान साहेबा. काय म्हणतात पत्रात महाराज? अफजल खान साहेबा, आम्हाला तुमची भीती वाटते, कृपा करून तुम्ही आम्हाला भेटायला प्रतापगडावरती याल. पाक हरभऱ्याच्या झाडावर चढवला ह्याला. तो म्हणला आहे तो. त्याला वाटलं महाराज भेले आणि तो 40,000चं सैनिक घेऊन प्रतापगडाकडे यायला निघाला. तरी महाराजांकडे सैनिक आहे फक्त गडावरती 20,000. गनिमी कावा गोरीला युद्धतंत्र महाराजांचं इथं चालू झालं. महाराजांनी प्रतापगडावरच्या, तुमच्यापासून जवळ आहे गड, काय फार लांब नाहीये प्रतापगड, तर प्रतापगडाच्या आजूबाजूच्या सगळ्या वाटा महाराजांनी बंद केल्या. एकच वाट चालू ठेवली, त्या वाटेचं नाव रणतोंडीचा घाट. रणतोंडी नावातच रणतोंडी, तोंड रडतच जातोय तिथनं, एवढी भयानक वाट. आलं 40,000 सैनिक घेऊन प्रतापगडाच्या दिशेने यायला लागलं. महाराजांनी दुसरा डाव टाकला. अफजल खानाचा हत्ती महाराजांनी विष देऊन मारला. का मारला? मोहिमेमध्ये एखाद्या सरदाराचा हत्ती मरावा म्हणजे मोहीम निकामी व्हावी याचा संकेत तिथे दिला जातो. आणि शेवटी गहिवरल्या मनानं अफजल खान प्रतापगडापाशी आला आणि त्याचं 40,000चं सैनिक रणतोंडीच्या घाटातनं वरती गेलं. 20,000 सैनिक रडून रडून तिथंच मेलं आणि 20,000 सैनिकच गडावरती आलं. महाराजांकडे किती सैनिक आहेत? अफजल खानाकडे किती उरला आता? पोरांचं गणित चांगलं आहे बरं का सर तुमच्या गावच्या. आणि शेवटी महाराजांनी अफजल खानाच्या भेटीला शाम्याना उभारला, बांधला शाम्याना. म्हणजे म्हणले असते या संध्याकाळी 7:30 वाजता बसून मिटो काय असेल ते. नाही हो, शाम्याना बांधला. इतका भक्कम बांधला की शाम्यानाला आतनं हिरे माणिक मोती लावलंय. का लावलंय? जसा अफजल खान आत आला, त्या शाम्यानाच्या आत येऊन बसला, त्यानं आजूबाजूचा प्रदेश बघितला, विसरून गेला नेमकं आपण आलोय कशासाठी. मानसिक खच्चीकरण त्याचं केलं आणि महाराजांनी आपले पाक कलाकार बोलवले. त्याला सांगितलं, याच्या
याच्या जेवणातली मात्रा कमी करा आम्ल पदार्थाची. का? आम्ल पदार्थ खाल्ला की राग वाढतो माणसाचा आणि हा प्रचंड तापत आहे. याच्या जेवणातली आम्ल पदार्थाची मात्रा कमी करा. अफजल खानाच्या जेवणातली आम्ल पदार्थाची मात्रा कमी करण्यात आली, त्याचा राग कंट्रोल मध्ये आणला. हे महाराजांचं दुसरं तंत्र. आणि आपला सह्याद्रीचा शुभ अफजल खानाच्या भेटीला निघाला. आज ते कदम सह्याद्रीच्या शिवाजी राजे अफजल खानाच्या भेटीला निघाले. बायको मरून फक्त 10 दिवस झालेत. एक क्षण सुद्धा महाराजांचा विचलित झालेला तुम्हाला बघायला मिळत नाही. जगणं आणि आयुष्याचं मरण फक्त रयतेसाठी. तुम्हाला माहिती आहे, महाराजांची एक पत्नी होती, तिचं एक वाक्य आहे, बखरीमध्ये नोंद आहे की मी माझ्या नवऱ्याचे पाय फक्त आयुष्यात 2दा बघितलेत. पहिल्यांदा ते म्हणजे महाराजांसोबत लग्नात उभारल्यावरती आणि दुसऱ्यांदा महाराजांचं निधन झाल्यावरती. याच्यामध्ये मी माझ्या महाराजांना बघितलंच नाही. का हो? आयुष्याचा क्षण या माणसानं रयतेसाठी समाजासाठी दिला आहे. म्हणून हा राजा तुमच्या माझ्या घरामध्ये आज फोटोमध्ये पुजला जातो. आणि राजे निघाले, एक एक पायरी चढून खाली आले. तुम्हाला माहिती आहे, म्हणले असते राजे बाजी प्रभूंना, बाजी काका तुम्ही जावा, पुढच्या जिल्हा परिषद एकटाच तुमचं पण बघतो. नाही, स्वतः गेले. का? संकट समोरून आले, चालत आले, स्वतः गाडायचंय. राजे निघाले, एक एक पायरी चढून राजे खाली आले. पण महाराजांनी वेळ निवडली दुपारची 12. का हो 12? संध्याकाळी 7:30 का नाही, 12च का? का तर अफजल खानाची छावणी खाली आहे आणि महाराज वरती आहेत आणि 12 वाजता ताईनो सूर्य डोक्यावरती असतो. मग याचा उपयोग काय? सूर्य डोक्यावरती असतो याचा अर्थ असा की शिवाजी महाराजांनी वरून खाली बघायचं म्हटलं तर अफजल खान खाली छावणी काय काय करतोय महाराजांना सगळं वरती स्पष्ट दिसतंय. पण अफजल खानानं खालून वरती महाराज काय करतात बघायचं म्हटलं तर सूर्याची किरण सरळ त्याच्या डोळ्यात जाते, त्याला वरचं काही दिसत नाही. एवढं बारीक प्लॅनिंग केले महाराजांनी. महाराजांनी दुसरी पायरी उतरली आणि महाराजांची भेट एका सरदाराशी झाली. त्याचं नाव जीवा.